नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितचा वाढदिवसानिमित्त तिचा एक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं। तेजाब, हम आपके है कौन, राम लखन, खलनायक अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारलेली आहे। दमदार अभिनयाबरोबर माधुरी दीक्षित एक उत्तम नृत्यगाना म्हणून देखील ओळखली जाते। 15 नोव्हेंबर रोजी तिने आपले 57वा वाढदिवस साजरा केला। ह्याचा खास व्हिडिओ तिने पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे। माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर तिचे सुरुवातीचे काही दिवस बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटले, परंतु त्यानंतर आलेला तेजाब पडद्यावर सुपरहिट ठरला। त्यानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही। 57वा वाढदिवसानिमित्त धगधग गर्लवर सर्वच थरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आलेला आहे, परंतु माधुरी एक खास कारणामुळे आनंदित होत आहे। हे कारण म्हणजे तिचे 2 मुलं तिला शुभेच्छा देण्यासाठी खास परदेशातून भारतात आले होते। याबाबत माधुरीने आस्क मी सेशनमध्ये उत्तर दिले होते। बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने डॉक्टर नेनेची लग्नगाठ बांधली। या जोडप्याला आरिन आणि राहान अशी 2 मुलं आहेत। एक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला वाढदिवसाला मिळालेला सर्वात सुंदर गिफ्ट काय आहे असा प्रश्न विचारला होता। यावर माधुरीने माझी 2 मुलं परदेशातून मला सरप्राईज देण्यासाठी इथे आले होते असे उत्तर तिने दिले। माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेनेने घरगुती सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे। हा आठवडा खूप छान गेला। खरं तर आम्ही केवळ आठवडाच नाही तर माधुरीसाठी पूर्ण महिना साजरा केला पाहिजे असं कॅप्शन नेनेने या व्हिडिओला दिलेलं आहे। अभिनेत्रीने पती व 2 मुलांबरोबर केक कापून छोटंसं घरगुती सेलिब्रेशन केलं। नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडलेला आहे। दरम्यान धगधग गर्ल सध्या डान्स दिवाने कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे। या शोमध्ये देखील मोठ्या दणक्यात माधुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तिच्या वाढदिवसानिमित्त विशेष भागाचा आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी डान्स दिवाने मध्ये खास उपस्थिती लावली होती। अंकिताने माधुरीच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित हिचा 56वा जन्मदिवस आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची धगधग गर्ल आहे। हिला आपण ओळखतो कारण की हिने हिंदी चित्रपट खूप सारे केलेले आहे। हिंदी चित्रपटाने हिचं नाव झालेलं आहे। मराठी पोरगी आहे ती, हिंदीमध्ये हिने नाव आपलं रोशन केलेलं आहे, नाव मिळवलेलं आहे। हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने स्वतःचा एक वजूद बनवलेला आहे। अशी एक मराठी मुलगी आहे, तिने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे माधुरी दीक्षितने। आता तिचा 56वा जन्मदिवस झालेला होता। तिच्या नवऱ्याने तिचा हा जन्मदिवस साजरा केलेला होता। त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो आहे व्हिडिओ टाकलेला होता। त्यांनी असे केक बिक आणलेला होता त्या नवऱ्याने आणि जन्मदिवसाचे फोटो बिटू टाकलेले होते आणि ते व्हायरल झालेले होते। आणि हा तिचा जन्मदिवस होता आणि तिच्यासाठी खास सरप्राईज म्हणून आहे ना, तिचे मुलं अमेरिकेवरनं इथे इंडियामध्ये आलेले होते। तिने तिच्या आक्स ट्विटरवरती तिने हे बोललेलं होतं की माझा जन्मदिवसासाठी माझे मुलं मला भेटायसाठी आणि मला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेवरनं इथे इंडियामध्ये आलेले आहे। त्यांनी मला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते खास आलेले होते आणि तिने तिच्या पोस्टवरती तिने ते पण टाकलेले होते फोटो, तिचे मुलं आलेले म्हणून। आणि आता तिचा जन्मदिवस झालेला आहे 56वा आणि आज सेलिब्रेशन चांगला झालेला होता। आणि तिने मराठी चित्रपटामध्ये चित्रपटही बनवलेला आहे। पंचम हा तिचा चित्रपट आहे आणि अजून एक तिनं चित्रपट बनवलेला होता। 2 चित्रपट तिने मराठीमध्ये बनवलेले आहे आणि तिचा चित्रपट चाललेले आहे। आता हिंदीमध्ये पण ती काम करत आहे, सिरियलही करत आहे। त्या सिरियलमध्ये ती परिषदाची भूमिका साकारत आहे। एक डान्स रियालिटी शो आहे, त्याच्यामध्ये ती परिषदाची भूमिका साकारत आहे आणि तिथे तिचा पण त्या सिरियलमध्ये पण तिचा जन्मदिवस
थाटामाटात साजरा केला गेलेला आहे आणि ते पण फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित हिचा 56वा जन्मदिवस आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची धगधग गर्ल आहे। हिला आपण ओळखतो कारण की हिने हिंदी चित्रपट खूप सारे केलेले आहे। हिंदी चित्रपटाने हिचं नाव झालेलं आहे। मराठी पोरगी आहे ती, हिंदीमध्ये हिने नाव आपलं रोशन केलेलं आहे, नाव मिळवलेलं आहे। हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने स्वतःचा एक वजूद बनवलेला आहे। अशी एक मराठी मुलगी आहे, तिने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे माधुरी दीक्षितने। आता तिचा 56वा जन्मदिवस झालेला होता। तिच्या नवऱ्याने तिचा हा जन्मदिवस साजरा केलेला होता। त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो आहे, व्हिडिओ टाकलेला होता। त्यांनी असे केक बिक आणलेला होता त्या नवऱ्याने आणि जन्मदिवसाचे फोटो बिटू टाकलेले होते आणि ते व्हायरल झालेले होते। आणि हा तिचा जन्मदिवस होता आणि तिच्यासाठी खास सरप्राईज म्हणून आहे ना, तिचे मुलं अमेरिकेवरनं इथे इंडियामध्ये आलेले होते। तिने तिच्या एक्स ट्विटरवरती तिने हे बोललेलं होतं की माझा जन्मदिवसासाठी माझे मुलं मला भेटायसाठी आणि मला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेवरनं इथे इंडियामध्ये आलेले आहे। त्यांनी मला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते खास आलेले होते आणि तिने तिच्या पोस्टवरती तिने ते पण टाकलेले होते फोटो, तिचे मुलं आलेले म्हणून। आणि आता तिचा जन्मदिवस झालेला आहे 56वा आणि आज सेलिब्रेशन चांगला झालेला होता। आणि तिने मराठी चित्रपटामध्ये चित्रपटही बनवलेला आहे। पंचांग हा तिचा चित्रपट आहे आणि अजून एक तिनं चित्रपट बनवलेला होता। 2 चित्रपट तिने मराठीमध्ये बनवलेले आहे आणि तिचा चित्रपट चाललेले आहे। आता हिंदीमध्ये पण ती काम करत आहे, सिरियल ही करत आहे। त्या सिरियलमध्ये ती परिषदाची भूमिका साकारत आहे। एक डान्स रियालिटी शो आहे, त्याच्यामध्ये ती परिषदाची भूमिका साकारत आहे। आणि तिथे तिचा पण त्या सिरियलमध्ये पण तिचा जन्मदिवस थाटामाटात साजरा केला गेलेला आहे आणि ते पण फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार। नमस्कार।